जय श्री राधे. सगळ्यांना भजन गायला सांगितलं, तुम्ही भजनच म्हणत नाही. तुम्हाला सांगू का, जेव्हा काही लोकांना मी भजन गायला सांगतो ना, हाताने टाळी कारण आम्ही चिंतन करा, कोणी ऐकायलाच तयार नाही. बाकी नसतं त्या असा प्रश्न राज महाराज तुम्ही एवढं देवदेव करायला लावतो, देवने आमले काय देणार. काही लोकांचा प्रश्न असतो, तुम्ही एवढं भजन गायला सांगता, देवदेव करायला सांगता, देवने आमले काय देणार. देवानं काय दिलं असं म्हणण्यापेक्षा देवानं काय नाही दिलं असं सांगा. देवने काय दिलं असं म्हणण्यापेक्षा देवने काय नाही दिलं. आपल्याला एवढा चांगला नरदेह दिला आणि या नरदेहाला देताना सुद्धा काम लावलंय. प्रत्येक शरीरातल्या अवयवाला काम लावलेलं आहे. कसं गेई गेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे राम, गोड नाम विठोबाचे. माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. माझे वाचे गोड नाम विठोबाचे, पण आपण कुठंतरी दिलेलं काम विसरलोय. आपण दिलेलं काम विसरलोय. खरं तर आपण आलोय ना, ज्या कामासाठी आलोय त्या कामाचाच विसर पडलाय आपल्याला. आपला जन्म भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे, पण आपण भगवंताचं नामचिंतन कमी करतो, पण आपण संसाराचं चिंतन जास्त करत बसतो. म्हणून तर पद्धत चालली आपली. एकदा जर तुम्ही भगवंताला जर पकडून घेतलं ना, तर पुनरुक्ती जननम पुनरुक्ती मरण में यातून माणूस सुटतो. एक बार मेरे कन्हैया से मिल लो भैया, जन्म मरण का छुटकारा ही मिल जाएगा. जसं की आमचे माऊली ज्ञानोबराय प्रमाण देताना गोड देतात. तुम्ही ना दळण दळतात ना, दळण गटावर दळण दळत ना, पहिले गटावर दळण दळण टाइमले तो मधमा एक फुटा उभा राहतो. तो फूट आंदोळे जर दाना आटकी घ्या ना, फुटाला जर तर घे ना, तो दाना पीठ होत नाही. बरोबर आहे ना. पण तो फुटा सोडताच पीठ होईल. तसं भगवानले जर तरी ठेवणार तर आपलं पीठ होत नाही. भगवानले सोड म्हणजे पीठ व्हाशिवाय राहत नाही. हा, म्हणून भगवंताला इतकं जपडून ठेवायचं, इतकं पकडून ठेवायचं, त्याला लात मारी डकला ना तरी डकला वाटत नाही. हा, भगवंताला जवळ करायचं आणि भगवंताला जर जवळ करायचं असेल तर त्याच्यावर इतकं प्रेम करा. तुम्ही म्हणसान महाराज प्रेम करा, मला एवढं सहज होत नाही ना. कारण आपण कोणाला तरी बघतो आणि एखादी मुलगी, थोडं माफ करा मला, एखादा मुलगा जर एखाद्या पोरीवर प्रेम करत असेल तर तो तिचं मन पाहण्यापेक्षा तिचं रूप बघूनच प्रेमात पडतो. बरोबर आहे ना. रूप बघून प्रेमात पडणं आणि जो रूप देखील प्रेम पडत का तो आयुष्यभर पश्चाताप करत. जो मन बघून प्रेम करतो तो लाईफ टाइम सुखी राहतो. मी थोडक्यात सांगू का,
देवावर जर प्रेम करायचं असेल तर देवाला पण एकदा निहारून बघायचं. कसं? रे सावली सूरत के मोहन भगवान को एक बार निहार लो भैया, और निहारते वक्त चरणों से देखते देखते बालों तक निहारते रहो भगवान को. जैसे कि एक तो तेरे पाव नाजुक, दूसरा पायल बंदी, तीसरा घुंघरू बजाना, दिल दीवाना हो गया. सावली सूरत के मोहन, दिल दीवाना हो गया. सावली सूरत के मोहन, दिल दीवाना हो गया. सावली सूरत के मोहन, दिल दीवाना हो गया. मधलं वर्णन काही सांगत नाही, डायरेक्ट वरती जायचं. एक तो तेरे नैन तिरछे, दूसरा काजल लगा. एक तो तेरे नैन तिरछे, दूसरा काजल लगा. तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया. प्रेमात पडायचं तर ते देवाच्या, कारण त्यानंच आपल्याला सगळं काय दिलेलं आहे. बरोबर आहे की नाही? हा, कोणीही कोणाच्याही प्रेमात पडू नका, कारण प्रेमात कधी कोण धोका देईन काही सांगता येत नाही. हा, मग तुम्ही बडी बडी म्हणतस पाखरा आजाद केले तुला. तूने आजाद कर रे काका, ते ऑलरेडी आजाद होते रे. तुले फक्त मोबाईल रिचार्ज मारण करता पानट सुरत ना तरी ठेल होत रे भाऊ. ती उलट आपण 2 वर्ष म्हणतात आणि 3 पोऱ्याला येस, आणि वट्टावर पटेल का 3 पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसलाय बघ पाहू. पाखरा प्रेमात पडायचं असेल ना तर माझ्या भगवंताच्या प्रेमात पडा. आणि प्रेम त्याला म्हणतात हो, जे प्रेम माझ्या राधेनं देवावर केलं. सांगू का तुम्हाला? मला हा प्रसंग सांगायला आवडतो. कधी कधी खरं प्रेम करणारा व्यक्ती आहे ना, जो खरं प्रेम करतो ना तो मरेपर्यंत करतो, त्यात अजिबात चेंजिंग होत नाही. सांगेल तुम्हाला राधा राणीचं आणि भगवंताचं प्रेम सांगतो. 2-5 मिनिटं बोलू ना, काही जडणी जावा ना. हा, करून जाऊ तुमच्या काम येईल म्हटलं, करून जाऊ म्हटलं सांगतो. प्रेम करत असताना कोणावर करावं? राधेनं देवावर प्रेम केलं. एवढं प्रेम की राधाला जर भगवंत दिसत नव्हते तर पाणी सुद्धा पित नव्हती, एवढं प्रेम करत होती राधा देवावर. आणि एक दिवस प्रसंग असा आला की कृष्ण भगवंताला मथुरेत जायचंय. मथुरेत जाताना
नंदा बाबांना सांगितलं, बाबा अब मुझे जाना पडेगो मैया, अब मैं जा रहा हूँ, मुझे जाना पडेगो मैया. नंद बाबा रडत होते, यशोदा मैया रडत होती. सर्व गोपिका उभ्या होत्या. सगळ्या गोपिकांकडे बघितलं आणि गोपिकांना सांगितलं, गवळणींनो मला मथुरेला जावं लागेल. सगळ्या गोपिका रडत होत्या. राधाराणी एका कोपऱ्याला उभी होती. राधेच्या जवळ गेले माझे भगवंत आणि राधेला सांगायला लागले, राधा अब मुझे जाना पडेगा राधा. राधा ने कह दी बात, कन्हैया कहाँ जा रहे हो? बोले मुझे मथुरा जाना है. मथुरा जा रहे हो तो लौट के कब आओगे कन्हैया? राधा ये तो मुझे भी पता नहीं, मैं लौट के कब आऊंगा. कन्हैया तुझे पता मैं तुझे कितना प्यार करती हूँ. अगर तू दिखाई ना दे तो मैं भोजन भी नहीं पाती हूँ कन्हैया, मैं पानी भी नहीं पीती हूँ. तो तू लौट के कब आएगा ये तो बता दे. कन्हैया ने कह दी बात, राधे मैं अब जा रहा हूँ, अब लौट के कब आऊंगा ये तो मुझे भी पता नहीं है. राधा रोने लगी और कहने लगी, कन्हैया सच्ची बताऊं, कसम से अगर तू ना दिखाई दे तो मैं भोजन भी नहीं पाती हूँ कन्हैया. एक बार बता दे कन्हैया की तो लौट के कब आएगा. कन्हैया ने कह दी बात, राधे मैं लौट के कब आऊंगा ये मुझे पता नहीं. राधा रोने लगी और कन्हैया से कहने लगी, कन्हैया अरे सभी गोकुलवासी कहते थे कि तू छलैया है, दिल चुरा के भाग जाता है, तू किसी का नहीं होता. अरे तू छलैया है, तू झूठा है, तू किसी का नहीं होता. सभी बताते थे पर मैंने किसी की नहीं सुनी कन्हैया, क्योंकि मैं तुझे दिल से प्यार कर बैठी. और तुझे प्रेम का अर्थ क्या निकाला कन्हैया? कन्हैया ने कह दी बात, राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधे तू जो मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा. राधा और जोर से रोने लगी और कहने लगी, कन्हैया मेरे प्यार को अगर बच्चों का खेल समझ के भूलने की बात कर रहा है तो सुन कन्हैया, सभी गोकुलवासी तुझे भगवान कहते हैं. अगर सच्ची में तू भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हो कन्हैया. मांग ले राधा, जल्दी से मांग ले, मेरा छुटकारा कर दे, मुझे जाना है. तो राधा ने मागणी मागितली भैया. राधाने मागणी मागितली. राधाने सांगितलं, कन्हैया अगर सच्ची में तू भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हूँ. मांग ले राधा, जल्दी से मांग ले. और राधा मागणी मागते काय, ओ सावरे 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 दादावर मागते, हुशारीनं मागते. कन्हैया एक वेळेस माझ्या जागेवर राधा बनून बघ, तुला कळेल प्रेम काय असतं, विरह काय असतो ते बघायचं असेल तर माझ्या जागेवर उभा राहा. ऐक ना, अरे लोक मला काय म्हणतात ते फक्त मला कळतंय रे. जब कोई सुनेगा ना तेरे दिल के ये टुकड़े, अरे ताने सुन सुन करे होते दिल के टुकड़े. सुनो गीताने तो ये जागोगे कि कैसा प्यार है
शेवटी राधाराणी मागणी मागतो बघा या शेवटच्या चरणामध्ये राधाराणी सांगते कन्हैया अगर सच्ची में तू भगवान है तो तेरे पास से कुछ मांगना चाहती हूँ कन्हैया. राधाराणी मागणी मागते जर पुढचा जन्म भेटत असेल ना देवा तर पुढच्या जन्मामध्ये राधा तुला बनायचं मी कन्हैया बनेल आणि या जागेवर तुला सांगेल राधे जो तू मेरे ऊपर प्रेम करती है ना वो बच्चों का खेल समझ के भूल जा तब तुम्हें पता चलेगा कन्हैया के प्यार क्या होता है. राधा रानी मनोभाव व्यक्त करते जिंदगी की राहों में जिंदगी की राहों में रंजो गम के मेले जिंदगी की राहों में रंजो गम के मेले पीढ़ी है कयामत की पीढ़ी है कयामत की दादा पीढ़ी है कयामत की और हम अकेले हैं जिंदगी की राहों में रंजो गम के मेले जिंदगी की राहों में रंजो गम के मेले याद तेरी आएगी याद तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी ये झूठी तेरी मेरी जान लेके जाएगी याद तेरी आएगी. दादा जीवनातून जर भगवंत वजा झालं ना आपल्या आयुष्यातून जर भगवंत वजा झाला ना तर शिल्लक फक्त शून्य उरते. जसं की बना के क्यों बिगाड़ा रे बना के क्यों बिगाड़ा रे कन्हैया श्यामा मेरी कन्हैया मेरी श्यामा मेरी कन्हैया मेरी बतिया ओ बस एक तमन्ना है घर फिर से जन्म मिले मैं श्याम बनूं तेरा तू राधा बन के दे. ज्यानं देवावर प्रेम केलंय ना ज्यानं देवावर प्रेम केलं ना त्याला कळतं महाराज प्रेम काय असतं नाही का. काही काही लोक प्रेमाला पण असं समजून घेतात जसं काय सत्यनारायणला प्रसादी फटाका वाटत गेलं. अरे प्रेम कोणीतरी एकावर होतं दादा आणि तुम्ही जे करता ते प्रेम नाही त्याला वासना म्हणतात. विठ्ठल विठ्ठल कशासाठी दिलाय हो. काही काही लोक म्हणतात देवबानी माल काय दिना अरे देवनी काय नाही दिना. समजा तुमचं शरीराचं एक पार्ट जाऊ द्या शरीरातलं एक पार्ट जाऊ द्या तरी सुद्धा आपली काय परिस्थिती होती. एक माणूसला ऐकायला कमी राहतं मोदीने 1 मिनिट मध्ये पुरं मिळवून घाबरू नका. एक माणूसला ऐकायला कमी राहतं मला फक्त आई सांगणे की देवनी काय कमी करेल देवनी सर्व काही देईल तुमले जर ऐकायला कमी असं तरी काय पाहिजे दिवस. एक माणूस कान्ना पहिरा होता मेंढ्या चारवायचा गोड खायले ना झाड काल झोपी घ्या मेंढ्या कथ्या निघ्या त्याला समजणच नाही. मेंढ्या कथ्या निघ्या समजण्याने गोड खायला तर उठना देखच ते मेंढीस ना पत्ता नाही. एक शेतकरी अवधा राहता शेतकरीकडे घ्या म्हणे शेतकरी दादा म्हणे मेंढ्या तेवढी घ्यात म्हणे मी झोपी जायला होतो कथ्या घ्या काय घ्या तुमले दिवणे होते ते सांगावं म्हणे. नेमका मेंढपाळ पहिरा होता ज्यांकडे घ्या तो शेतकरी अवधा राहता म्हणे शेतकरी दादा म्हणे मेंढ्या दिपण्यात का नेमका शेतकरी तू पहिरा होता. शेतकरी अवताकली राहता आत्मा चापूक होता तो चापका तो बैलेसले माने असं मागे हात जाय पुढे मारे मागे हात जाय पण मागे हात जाय याला असं वाटणं आता दिशा देखाड राहणार
तो तिकडे देखाल घ्या मेंढ्या. योगायोग इथला चांगला, त्याला मेंढ्या बी सापडी घ्या. त्याला असं वाटणं म्हणे दौडेल मेंढ्या शेतकरीने दिशा काढी त्याला सापडणार कोण. मग ज्या माणूस पुढे मेंढ्या सापडण्यात त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. मग एक मेंढीनं पाय मुडेल होता, लंगडी मेंढी धरली आणि लोक दान करा टाइमला काय चांगलं दान करतच का? हा हो, मला माहिती आहे ना, मी कथाकार आहे ना, भागवत कथा करो ना. 3 वर्ष पहिले दायला या बहिणी भोंग लागेल. बाकीच्या बाया चांगल्या राहतील, बाकीच्या कंजूस राहतील, त्या बायाच राहते असले. बाकीना माणसे बी कंजूस राहतात. आम्हाला घरी माईक मला चांगला सोडला मित्र आहे, चावेला आहे करत नाही मोठा दादा, इतकं बारीक बरी चालूच ना. एक रोज आम्ही बसेल होतो, म्हणत दादा आज तुम्हाकडे जेवण लिहिलं नसेल. त्यामुळे काय म्हणे 2-4 आपला बडा मित्र बोलायला म्हणे. म्हणतो बापरे यावं काही चालू दारांत करा नसे म्हणत मन समोर बाईले फोन करा, 5 रुपयान मुंगी जायला ये म्हणे. गण लोक मुलगा होता सापून खाली 5 रुपयाने आखी जाय का वाटत. मग आता तुम्ही काय पडले होते आपण सांगा निष्ठा आहे. त्यांनी लोक गण मुलगा होतो म्हणे पार्टीस मा काय जीव पाव नको म्हणे, आखी 5 रुपयाने जायला टाक म्हणा. बापरे दान करा टाइमला लोक बोलता बारी दान करतस. मेंढी ना पाय मुडेल होतो, पाय मुडेल मेंढी मुस्लिम शेतकरीकडे घ्या. शेतकरी दादा तुमच्यामुळे मेंढ्या घावल्या, तुम्ही जर सांगतात नाही ते म्हणे मेंढ्या लांडगा खाय जातात, आई मेंढी बक्षीस. शेतकरी बी बहिरा होता, शेतकरी मेंढीकडे दखल. शेतकरीने काहीच बजेट सापडणार नाही. अहो म्हणे मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे काय रे मी मन नाव टाकले राहणं, तू सांग राहणार तू मेंढी ना पाय मी मोड दोन्हीला ऐकाल कमी नाही. अहो म्हणे मेंढी बक्षीस, तू म्हणे तू मेंढी ना पाय मी मोडेल नाही. अहो दोन्हीच ना दांगलो. एक घोडेस्वार जाहीर आणतात, घोडेस्वार जाहीर आणतात. घोडेस्वार म्हणे काय भाऊ काय जाय काय नाही म्हणे माझ्या मेंढ्या हरवल्या. शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे मी मन नाव टाकले राहतो, अभाव सांग राहणार मन मेंढी ना पाय तू मोडा. घोडेस्वार म्हणे का रे म्हणा इकत ना मोडा, तुम्ही दोन्ही चोरी ना म्हणा ना तो बी बैरा. अहो तिनेच ना दांगलो. अहो म्हणे मेंढी बक्षीस, तो म्हणे तू मेंढी ना पाय मोडेल नाही. अहो म्हणे म्हणा इकत ना मोडा, या चोरी ना म्हणताय ना. अहो दांगलो या तिनेच ना कोण न्याय करी बैराच ना. तिनेच म्हणे चला तिने चिटा राहो आपला न्याय आता गावना पोलीस पाटील कडे. पहिले पोलीस पाटील न्याय करेल, गावना पाटील न्याय करेल. पहिले न्याय करणारे लोक होतात. पहिले कोर्ट कचेरी नाही राहे, गाव म्हणा 4 लोक बलशी न्याय करेल. पहिले गावमा पोलीस पाटील कडे न्याय घ्या. आणि पहिला पोलीस पाटील काय, पोलीस पाटील नाही साधारण व्यक्तीने बी असं वजन राहे ना. पहिला म्हातारा एक म्हातारा 2-2 बायका करेल. हा कवय होत्यात म्हणे भेट जाय. आता 35 ना वय गुंतव एक पेटी राहिली नाही रे काका दुधीना सोडा बटी. पोलीस पाटीलला 2 बायका, दोन्ही बायका चांगलं खून काढून बाहेर काढले होतं मालिशने. आणि पाटील दरवाजा बंद करी जरा पटेल होता, तिने काय दरवाजा ठोका. पाटील बाहेर होता म्हणे का रे काय जाय. अहो एक म्हणे काय नाही म्हणे साहेब, पाटील साहेब माय मेंढी हरवल्या. शेतकरी दादा म्हणून मेंढ्या गावल्या, शेतकरीला मेंढी बक्षीस. शेतकरी म्हणे घेणं नाही देणं नाही म्हणे. मी मन नाव टाकले राह नाव सांगा मन मेंढीला पाय तू मोळा. घोडेस्वार म्हणे म्हणा इकत ना घोडा, या दोन्ही चोरी ना म्हण राहणार. पोलीस पाटील म्हणे तुम्ही 3 नाही रे, अक्क बांबुडले बिला येऊन तर तिथले घर मला येवाव नाही म्हणे तो बी बैरा. आता मला सांगा जर नुसतं ऐकायला येत नाही तरी एवढी फसगत आहे, मग देवानं आपल्याला काय कमी केलं एवढा नरसी दिलाय म्हणल्यावर काय कमी केलंय. नुसतं एक दात पडी घ्या, दात बसाडा घ्या तरी 10-20 हजार रुपया खर्च आहे. एक दात ना 20 हजार रुपया खर्च, बाकी ना शरीर नाही हिशोब सोड द्या. एक दात पडला तरी 20 हजार रुपया खर्च आहे. आपले कितला दात येते एवढी दिवस कितला लवाड येतो. पहिला 20 घ्यात ना पहिला दिवस पहिला दाखलपणा पडी घ्या 40 हजारात तुम्ही कितला बदलेपणा आहे आपला. मग एक दात जर का 20 हजार मा पड, मग या कितला ना पडते ना आपला पडा. नुसतं दातच ना गणित इथलं बशीर आहे ना, मग पुरा शरीर गणित काढलाय कितला ना बशीर इथलंच नाही. अहो फॅन लयले तुम्ही, अहो कितला ना होईनो साहेब आपण साहेब किती तास आहे 2-3 हजार नोकरी बरोबर आहे ना. अहो फक्त मला आवाज दिला ना तरी 3,000 बसेल. कल्पना करा तुम्ही बटा जरी श्वास लिरा ना काही फुकट मासे त्याला कमी उपकार आहेत का, म्हणून
आपण सगळं काही देवाचं देणं लागतंय, म्हणून सगळ्यांनी अंतकरणापासून येतोय ना टाळी वाजून भजन गायलं पाहिजे. खरं आपलं काम तेच आहे. म्हणून आता शेवटचं एकदा फक्त अर्ध्या मिनिटासाठी भजन गायचं आणि सेवेला पूर्ण विराम असं काय वय घेणार तेच होता ना. आम्ही पहिले वय झालं होता ना, कोणा भांडा पेकाना असा ना. गणेश तुम्ही सांगतात ना पार जातात बोलत राहतो मी, पण काय करू काय करू सांगा. पण बाकी नवीन दादा हुशारी मला म्हणून अभिमान नाव कारण तुम्ही आता जे राहणार ना बसा जागा भेटली अहो माफ असत या बसेला येण्यापेक्षा 3 पट ना समाज असतात. म्हणजे आज हा बजेट होईल तरच मग तारीख येवानी विठ्ठल विठ्ठल. समर्पित त्या संतांनी मला तुमच्यापर्यंत मिळवून सांगायला पाठवलं. त्या संतांनी दाखवलं बंधन गावे त्या सावता मला दिसतील नाथबाबा असतील संत धोका मिळ असतील संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील नाव कोणाचं फुटतं येईल ऐका. ज्यांना कोणाला वृंदावन यायचं असेल तर 8 दिवस माझ्या सोबत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मी टूर काढतोय. ज्यांना कोणाला यायचं असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. इथं पॉम्पलेट पडलेलं आहे, 2-3 महाराज मंडळींचा नंबर टाकलेले. खरं तर आपल्याला एवढी वेळ नाहीये, पण सगळ्यांची इच्छा होती तरुणांची महाराज आम्हाला यायचंय म्हणून थोडा 8 दिवस काढायचे. ज्यांना कोणाला यायचं असेल मला कॉल करायचं.